हॅलो मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जीके मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याविषयी माहिती घेणार आहोत। वय फक्त 16 वर्ष आणि संपूर्ण भगवद्गीता मराठीत सांगणारा संत, ज्याच्या शब्दाने देव माणूस आणि विश्व एक झाले। आज आपण जाणून घेणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांचे अद्भुत जीवन। 13व्या शतकात जेव्हा ज्ञान फक्त संस्कृत मध्ये आणि थोड्या लोकांपुरते मर्यादित होते, तेव्हा एका बाल संताने सामान्य माणसासाठी अध्यात्माची दारे उघडली। त्यांचे नाव म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज। संत ज्ञानेश्वर महाराज यांचे बालपण अतिशय संघर्षमय होते। इसवी सन 1275 साली पैठण जवळील आपेगाव येथे ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला। वडील विठ्ठलपंत, आई रुक्मिणीबाई। समाजाच्या रूढीमुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला। लहान वयातच भूक, अपमान आणि दुःख ज्ञानेश्वरांनी पाहिले, पण या दुःखातूनच एक महान संत घडत होता। भावंडे आणि गुरु ज्ञानेश्वरांना 3 महान भावंडांची साथ होती। एक म्हणजे निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई। निवृत्तीनाथांच्या मार्गदर्शनाखालीच ज्ञानेश्वरांना आत्मज्ञान प्राप्त झाले। वय अवघे 16-17 वर्ष आणि त्यांनी रचली ज्ञानेश्वरी। भगवद्गीतेचे सोप्या गोड मराठी भाषेत केलेले स्पष्टीकरण म्हणजे ज्ञानेश्वरी होय। ज्ञानेश्वर म्हणतात, अवघे विश्वची माझे घर, म्हणजे सर्व विश्वच माझं घर आहे आणि विश्वरूप माझे देह आणि ह्या विश्वासारखा माझं देह आहे। या एका ओळीनेच ते संपूर्ण विश्वाशी एकरूप झाले। रेड्याने वेद म्हटले, अद्भुत चमत्कार झाला। पैठण मध्ये ज्ञानेश्वर महाराजांवर संशय घेतला गेला। पंडित म्हणाले, हा बालक काय जाणतो वेद? तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणाले, एका रेड्याकडे बोट दाखविले आणि म्हणाले, जर माझे ज्ञान खरे असेल तर हा रेडा वेद बोलेल। आणि आश्चर्यकारक म्हणजे रेड्याने वेद म्हटले। संपूर्ण पैठण स्तब्ध झाले। भिंत चालली ते कसे पाहू? ज्ञानेश्वरांचा अपमान करत लोकांनी त्यांना भिंतीबाहेर बसायला सांगितले। तेव्हा ज्ञानेश्वर म्हणाले, जर देव सर्वत्र असेल तर ही भिंत ही चालेल, आणि ती भिंत चालली। चांगदेव महाराजांचा अहंकार मोडला। योग सिद्धीचा अभिमान असलेल्या चांगदेव महाराजांना ज्ञानेश्वरांनी साध्या शब्दात शिकविले, सिद्धीपेक्षा नम्रता मोठी असते। चांगदेव महाराज ज्ञानेश्वरांचे शिष्य झाले। संत ज्ञानेश्वर महाराज यांचे शिकवण म्हणजे धर्म म्हणजे कर्मकांड नाही, भक्ती म्हणजे दिखावा नाही, देव बाहेर नाही आत आहे। आजही त्यांचे विचार आपल्याला शांतता देतात। संजीवन समाधी, अमरतत्वाचा क्षण। फक्त 21 वर्ष वय असताना आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली। देह गेला पण विचार अमर झाले। आजही आळंदीमध्ये त्यांचा श्वास जाणवतो। जर तुम्हाला संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार मनाला भिडले असतील तर हा व्हिडिओ शेअर करा, कारण हे विचार प्रत्येक घरात पोहोचायला हवेत। जय ज्ञानेश्वर माऊली। पुन्हा भेटूया अशाच एका महान संतांच्या कथेसोबत।